जर तुमच्यावर घरगुती हिंसा, मानसिक छळ, हुंडाबळी आणि अन्याय होत असेल आणि तुम्हाला समजत नसेल कुठे जावं, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र महिला आयोगाकडे कशा पद्धतीने तक्रार करायची, 181 हेल्पलाईन कशी वापरायची, याबद्दल काय प्रक्रिया असते या संदर्भात संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी अपर्णा. महिलांच्या हक्कासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. महिला आयोग म्हणजे काय? महाराष्ट्र राज्यात महिलांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर वुमन हे कार्यरत आहे आणि राष्ट्रीय लेवलला नॅशनल कमिशन फॉर वुमन हे कार्यरत आहे. महिला आयोग न्यायालय नाही, पण महिलांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यावरती योग्य कारवाईसाठी संबंधित प्रशासन, पोलीस विभागाकडे पाठवले जाते आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी दबाव टाकला जातो. आता कोणत्या प्रकरणामध्ये तुम्ही महिला आयोगाकडे तक्रार करू शकता? तर पतीकडून मारहाण होणे, सासरच्यांकडून मानसिक छळ, हुंड्याची मागणी, नोकरीच्या ठिकाणी लैंगिक छळ, मालमत्ता अधिकार नाकारणे आणि सायबर ब्लॅकमेल यापैकी कुठलेही तुम्ही काही सहन करत असाल तर तुम्ही महिला आयोगाकडे तक्रार नोंदवू शकता. तर तक्रार नोंदवण्यासाठी 3 पर्याय आहे. पहिला म्हणजे हेल्पलाईन. महाराष्ट्रात 181 महिला हेल्पलाईन कार्यरत आहे. तात्काळ मदत मिळवण्यासाठी तुम्ही 181 महिला हेल्पलाईनला कॉल करून तात्काळ मदत तुम्ही मिळवू शकता. दुसरं म्हणजे तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता. नॅशनल कमिशन फॉर वुमन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथे ऑनलाईन तक्रार करू शकता. त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, पत्ता, घटनेचा तपशील आणि आरोपीबद्दल माहिती द्यावी लागते. आणि त्यानंतर तुम्ही लिखित अर्ज देखील करू शकता महिला आयोगाकडे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव, पत्ता, संपर्क, घटनेची माहिती कुठे आणि कशा पद्धतीने घडली त्याबद्दल काही तुमच्याकडे पुरावे असतील, मॅसेज, व्हिडिओ किंवा त्याबद्दलची जी काही तपासणी केली असेल तर त्याचे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ते तुम्ही त्याला जोडून हा अर्ज तुम्ही पोस्टाद्वारे महाराष्ट्र महिला आयोगाकडे पाठवू शकता किंवा तिथे प्रत्यक्षात जाऊन तुम्ही हा अर्ज तिथे देऊ शकता. संबंधित विभागाबद्दल अधिकृत वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, जेणेकरून तुम्हाला त्याने मदत होईल. तर जेव्हा तुम्ही तक्रार करता त्यानंतर पुढील काय कारवाई होते, तर सर्वप्रथम महिला आयोग तुमची तक्रार नोंदवून घेते. त्यानंतर संबंधित जो काही विभाग आहे त्याला नोटीस जारी केली जाते. त्यानंतर दोन्ही पक्षांना सुनवाईसाठी बोलवले जाऊ शकते आणि तुम्हाला हवी असल्यास पोलीस मदत देखील तात्काळ मिळू शकते. तर महत्त्वाचं म्हणजे इथे महिला आयोग जे आहे ते डायरेक्ट आरोपीला शिक्षा देत नाही, पण जे काही संबंधित विभाग असेल त्यांच्यावरती दबाव टाकून योग्य ती कारवाई करण्यात येते. मैत्रिणींनो, भीतीमुळे गप्प बसू नका. अन्याय सहन केल्याच्याने समस्या संपत नाही, तर ती वाढते. कायदा तुमच्या बाजूने आहे. तुमचं मौन तुमच्या विरोधात जाऊ देऊ नका. तर मैत्रिणींनो, अशाच महिलांच्या हक्कासाठी आणि कायदेशीर मार्गदर्शन आणि आर्थिक सक्षमीकरणाबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व गरजू महिलांपर्यंत नक्की पोहोचवा आणि हा व्हिडिओ गरजू महिलांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर भेटूयात एका अशाच व्हिडिओसोबत. पर्यंत बाय.